जयंतीनिमित्त त्यांची जीवनगाथा सांगण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1847 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपण, सतीप्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या तेजस्वी ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.